तर मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। कल्याणवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। तांत्रिक अडचणींमुळे लोकल उशिरा धावत असल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, अगदी बरोबर आहे। मी ठाणा स्टेशनवरती उभा आहे आणि आपण पाहू शकतो की ठाणा स्टेशनवरती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसून येते। गेले 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे ठाणेसह मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात सकल भागामध्ये पाणी साचले होते। मात्र पावसाचा जोर कमी झाला, त्याचा निचरा झालेला आहे। मात्र आज पहाटे देखील मध्य रेल्वे जी आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या येतात त्या गाड्यामुळे कर्जत व कसाऱ्यावरनं येणाऱ्या लोकल ट्रेन ज्या आहेत त्यांना सिग्नल मिळत नसल्याने तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी ज्या मध्य रेल्वे आहेत ते लोकल ट्रेन आहेत ते कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्वच लोकल ट्रेन जे आहेत ते 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। आज एकंदरीत रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती चाकरमान्यांची कमी दिसते। मात्र बाहेर फिरायला निघालेले जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, ते मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरामध्ये उभे असून ट्रेनची वाट पाहताना। सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।